तर मुंबईत मनपात भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत अशी कुठलीही चर्चा नाहीये। मनसेनं बैठक घेतली, या बैठकीमध्ये ही बैठक आता संपलेली आहे आणि भाजपला समर्थन देण्याचा विषयच नाही असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे महापौर पदासाठी मुंबई मनपामध्ये सत्तेचं गणित कसं असेल तर त्यामधून आता एका बैठकीमधून आणखी एक पुढे उलगडा झालेला आहे। मनसेची ही बैठक होती आणि ही बैठक आता मुंबईमध्ये संपलेली आहे आणि भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाहीये, भाजपला समर्थन देण्याचा विषयच नाहीये असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी सांगितले, मुंबई मनपात भाजपसोबत जाणार नाही आणि अशी कुठलीही चर्चा भाजपसोबत झालेली नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे। तर याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। मनशी, सध्या महापौर पदासाठी सत्तेमध्ये कशी नेमकी गणित तयार होतात याकडे सगळ्यांचं लक्ष असताना मनसेनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुंबईत मनपात भाजपसोबत जाणार नाही, अशी कुठली चर्चा झाली नाही असं म्हणतात। काय नेमकी या संदर्भात आणखी सविस्तर डिटेल आहे? स्वतः राज ठाकरे यांनी MIG क्लब या ठिकाणी मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक होती। त्या ठिकाणी पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड जेव्हा संवाद साधला तेव्हा देखील हे सांगितलेलं आहे की मी सांगतोय की अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही किंवा भाजपसोबत जाणार नाही। त्यामुळे स्वतः राज ठाकरेंनीच हे स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नसल्याची माहिती स्वतः राज ठाकरे देत आहेत। त्यासोबतच मनसेचे मुंबई अध्यक्ष असणारे संदीप देशपांडे यांनी सुद्धा अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे की भाजपसोबत जाण्याचा कोणताही विषय नाही। ज्या पद्धतीने चर्चा केली जाते राजकीय वर्तुळात की महायुतीला मनसे पाठिंबा देणार आणि विशेषत्वाने भाजपला पाठिंबा देणार, तर तशी कोणतीही चर्चा अद्यापपर्यंत झालेली नसल्याचं मनसेच्या सर्व नेत्यांचं राज ठाकरेंचंही म्हणणं आहे। अगदी आपण भाजप बरोबर सत्तेत जाणार नाही असं जरी स्पष्ट केलेलं असलं तरी अशा प्रकारच्या या आधी वावड्या उठत होत्या, त्यामागचं नेमकं मनशी कारण काय होतं? कारण महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठताना बरीच दमछाक होताना दिसत होती महायुतीची। खरं तर महायुतीसाठी महापौर पदासाठी जी सत्ता समीकरणं आहेत त्याही पेक्षा महत्वाची आता समित्यांसाठीची सत्ता समीकरणं होऊन बसलेली आहेत। विशेषत्वाने जी सगळ्यात महत्वाची समिती असते स्थायी समिती, या स्थायी समितीमध्ये विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा आकडा हा समसमान होतोय संख्याबळानुसार आणि त्याच्यानुसार स्थायी समितीमधलं जर वजन वाढवायचं असेल सत्ताधाऱ्यांना, भाजपला आणि शिवसेनेला, तर अनेकांची मदत घेणं हे अपेक्षित ठरत आहे। त्याच्यामुळे जर अपक्ष निवडून आलेले असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक असतील किंवा अगदी मनसेचे नगरसेवक जोडले जाणार असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागतच महायुतीकडनं केलं जाईल। कारण संख्याबळाचं जर गणित जुळवायचं असेल तर मनसेची साथ घेणं हे आम्हाला काही अवघड जाणार नाही असं सुद्धा। मनशी, याच मुद्द्यावर आपण बोलूया, अशीच संपर्कात रहा। राज ठाकरे काय नेमके बोलले आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया। मुंबईत पुन्हा 36 तासात 12। तर तुम्ही भाजपला पाठिंबा देताय अशी बातमी मुंबईत एक्सपोज पाठी मुंबईत पुन्हा 36 तासामध्ये 12 मुलं 8 मुली। So what is the result of the Sandeep ji.
तर राज ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकण्याचा आपण प्रयत्न करतोय. खरं तर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच नाहीये आणि मुंबई मनपामध्ये साठीची जी सगळी गणितं सुरू आहेत, संख्याबळ जुळवण्याचे जे प्रयत्न सुरू आहे आणि समित्यांसाठी विशेषतः हे सगळे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये मनसेची नेमकी भूमिका काय असणार याबाबत बरीच संदिग्धता होती, बऱ्याच चर्चा होत होत्या आणि या संदर्भात राज ठाकरे